वनवासात असताना शूर्पणखेने प्रभू श्रीरामांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात प्रभूंबद्दल प्रेम दिसतंय असं ती वारंवार सांगत राहिली. शूर्पणखा प्रभू रामांना भुलून सगळी बंधनं तोडायला तयार होती. पण मर्यादा पुरुषोत्तम राम असते ते बदले नाहीत. कारण वनवासात त्यांच्यासह असणारी सीता माता तिचं अढळ स्थान कुणीच हलवू शकत नव्हतं. कारण सीता माता प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे सावली सारखी उभी होती. हे सगळं मुद्दाम सुरू आहे. त्या शूरपणखासोबत माझी तुलना उपयोग काय ऐकते सगळी का तुम्हाला? म्हणूनच तर शूर्पणखेचा जळफळाट झाला होता. सीता माता याच प्रभू रामचंद्रांसाठी अंतिम सत्य होत्या. त्यामुळं कोणत्याही मोहाला बळी न पडता शूर्पणखेला तिच्या मर्यादेत राहायला सांगितलं. अहंकारी शूर्पणखेचं शेवटी नाक छाटलं गेलं आणि तिला तिची जागा दाखवण्यात आली. आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्या समोर एक आदर्श उभा केला. वा बुवा वा, छान झालं निरूपण. पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. ताई, तुमच्या हातून पूजा करायची आहे. या. नाही नको, यंदा माझ्या हातून नको. यावर्षी माझ्या सोनेच्या हातून पूजा होऊ दे. ही माझी मोठी सून अमृता. चालेल ना तुला? तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. यावर्षी पाळणा हलायलाच हवा. राजकुमार कुठे आहे? राजकुमार दादा काही कामानिमित्त बाहेर गेला. म्हणजे घरात पूजा असताना तो का गेला बाहेर? काय ग? ठीक आहे, काळजी करू नका. अमृता एकट्यानं पूजा करेल, काय हरकत आहे. चालेल तुला? बस.